नमस्कार मंडळी. आजची प्रसन्न सकाळ धनत्रयोदशी आम्ही इकडे कशाप्रकारे साजरी केली ते तुम्हाला सांगते. बाहेर येऊन आधी निसर्गाचं दर्शन घेतलं. सूर्यनारायण उगवण्याच्या तयारीत होते. सकाळी बरोबर 6:30 वाजता मुलाचा डबा तयार केला, कारण मुलगा रात्री हॉस्टेलमधनं आम्हाला भेटायला म्हणून घरी आलेला होता. त्याला सकाळी 6:15 वाजताच निघायचं होतं. त्याचा आज पेपर होता. त्यामुळे आधी त्याचा डबा तयार करून दिला. त्यानंतर शांततेत बसून चहा घेतला. बाहेर येऊन बाहेरचा जो ओटा आहे, तो स्वच्छ आधी झाडून घेतला. पाण्याने सगळा तो ओटा धुवून घेतला. सकाळी-सकाळी मिस्टरसुद्धा लाइटिंग लावायचं काम करत होते. कारण पूर्ण मागचा आठवडा ते सुद्धा ट्रॅव्हल करत होते. ते सुद्धा इकडे नव्हते. ते शुक्रवारी रात्रीच घरी पोहोचलेले होते. परंतु धनत्रयोदशी असल्यामुळे सकाळीच लाइटिंग लावायचं त्यांचं राहिलेलं काम होतं, ते त्यांनी आधी कंप्लीट केलं. मी तयार होऊन आधी दारापुढे रांगोळी काढली. त्यानंतर देवपूजेची आईला सगळी तयारी करून दिली. आईने देवाची पूजा केली. दोघींनी मिळून आम्ही आरत्या म्हटल्या. नित्यसेवेचं वाचन केलं. नाश्त्यासाठी सगळ्यांसाठी उपमा तयार केला. सगळ्यांनी आम्ही नाश्ता केला. थोड्याशा चकल्या तळायच्या होत्या म्हणून चकल्या तळायला घेतल्या. कारण जो सेंट लुईसला माझा भाचा राहतो, त्याला आम्हाला फराळ कुरिअर करायचा होता. त्यामुळे चकल्या अजून थोड्या आम्ही तळून घेतल्या आणि एकीकडे स्वयंपाकसुद्धा करायला सुरुवात केली. भेंडीची भाजी, कढी, सगळा स्वयंपाक असा करायला सुरुवात केली. कारण 11:30 वाजता आम्हाला लायब्ररीमध्ये जायचं होतं. तिकडे दिवाळीनिमित्त सितार वादनाचा कार्यक्रम होणार होता. राधिका पण तिकडे सितार वाजवणार होती. त्यामुळे घरी जर यायला उशीर झाला तर घरी स्वयंपाक रेडी पाहिजे, म्हणून स्वयंपाकसुद्धा तयार करून ठेवला. 11:30 वाजता तयार होऊन लायब्ररीत जायला आम्ही निघालो. बरोबर 12 वाजता हा कार्यक्रम इकडे सुरू होणार होता. सगळेजण जमले आणि बरोबर 12 वाजता कार्यक्रमाला सुरुवात झाली. राधिकाने आधी कार्यक्रमाला सुरुवात करून कार्यक्रमाची रूपरेखा सांगितली. त्यानंतर सगळ्यांनी खूप छान सादरीकरण केलं. जिथे हा कार्यक्रम झाला ती नॉर्थ ईस्ट रिजनल लायब्ररी आहे. ही लायब्ररी आमच्या घराच्या परिसरातच आहे आणि बरीच मोठी ही लायब्ररी आहे. दीप्ती नावाची सितार वादनाची टीचर आहे. ती स्वतःही खूप छान सितार वाजवते आणि आमच्या परिसरात ती सितार वादनाचे क्लासेस घेते. सगळा कार्यक्रम सगळ्यांनी खूप एन्जॉय केला आणि कार्यक्रम संपल्यानंतर मी आणि मिस्टर कुरिअर करायसाठी म्हणून कुरिअरच्या ऑफिसमध्ये गेलो. तिकडे आम्ही कुरिअर केलं आणि आम्हाला अपेक्षित होतं की त्याला लक्ष्मीपूजन किंवा पाडव्यापर्यंत सगळा हा फराळ मिळाला पाहिजे. पण त्यांनी पण सांगितलं की बरोबर 3 दिवसात सगळा फराळ त्याला पोहोचेल. म्हणजे सगळं कुरिअर त्याला मिळणार होतं. म्हणून आम्ही कुरिअर केलं आणि घरी आलो. घरी आल्यानंतर जेवणं केली आणि संध्याकाळच्या तयारीला लागलो. सगळं घर छान सजवलं. संध्याकाळी पूजेची जी तयारी होती ती आधीच सगळी करून ठेवलेली होती. म्हणजे जे काही आणायचं होतं सगळं आणून ठेवलेलं होतं. त्यामुळे सगळं सोपं गेलं. सगळी संध्याकाळची पूजेची तयारी केली. सगळेजण आम्ही तयार झालो आणि धनत्रयोदशीची सगळ्यांनी मिळून आम्ही पूजा केली. या दिवशी आपण लक्ष्मी मातेची पूजा करतो, तसेच भगवान धन्वंतरीची पूजा करतो आणि कुबेराचं पूजनसुद्धा करण्याची परंपरा या दिवशी आहे. सगळ्यांनी मिळून आम्ही पूजा केली, नैवेद्य दाखवला, आरती केली. आपण करतो त्या सणांचा, उत्सवाचा आनंद तेव्हाच द्विगुणित होतो, जेव्हा आपण विधिवत जुन्या नव्या गोष्टींचा मेळ घालून आपण सण साजरा करतो. अशा प्रकारे आम्ही धनत्रयोदशीचा दिवस साजरा केलेला आहे. धन्यवाद.